आता मुंबईतनं जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यातल्या अपघाताप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आज पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची चौकशी होणार आहे। तर बाल न्याय मंडळाकडून पोलिसांना या चौकशीची परवानगी आता मिळाली आहे आणि या चौकशीत अपघातावेळी गाडीमध्ये कोण होतं, गाडीचा चालक कोण होता, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। सध्या या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा मुक्काम 5 जूनपर्यंत तिथेच कायम असणार आहे। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची अपडेट। बाल हक्क न्यायालय मंडळाकडून आता पोलिसांनी परवानगी मागितलेली आहे, कारण त्यांच्या परवानगीशिवाय ही चौकशी होऊ शकत नाही आणि आता याच पार्श्वभूमीवर या आरोपी अल्पवयीन मुलाची चौकशी होणार आहे। दरम्यान पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर पालकांची चिंता आता वाढली आहे। आपल्या पाल्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पालक सध्या गुप्तहेरांची मदत घेत असल्याची बाब समोर येताना दिसते। जवळपास 100हून अधिक पालकांनी आपल्या पाल्यांची माहिती घेण्यासाठी गुप्तहेरांकडे चौकशी केल्याची माहिती मिळते। तर आपला मुलगा किंवा मुलगी सुरक्षित राहावी किंवा राहावा यासाठी त्याला न कळत त्याची खरीखुरी माहिती मिळावी यासाठी पालक आता गुप्तहेरांची मदत घेताना दिसतात।